हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आत्ताच ना मी उठली आहे. उठून म्हणजे सगळं झालेलं आहे, ब्रेकफास्ट वगैरे माझा आवरून वगैरे चहा वगैरे पिऊन झालेला आहे. आज ना सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत. तर मलाच बरं नाही वाटत, कारण आज सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत आणि माझ्या घरी गणपती बाप्पा नाही येणार आहेत. त्याचं कारण सांगतेच तुम्हाला मी. तर मला ना आता खूप सारी कामं आहेत, धुणं भांडी वगैरे करायचे आहेत, किचन ओटा वगैरे धुवून घ्यायचा आहे मला. त्याच्यानंतर ना मी तुम्हाला दाखवणार आहे की मी पुण्यावरून येताना गणपती बाप्पा आणि गौरींसाठी ना मी काय काय आणलेलं आहे ना, हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला मी आवरते आता कामे. तर सकाळी ना घरामध्ये चिमणी आली होती आणि सकाळी सकाळी मला असं चिमणीला बघून खूप छान वाटलं. आणि आजकाल ना असे छोटे मोठे पक्षी ना आपल्याला बघायलाच मिळत नाहीत. मी तर पुण्यामध्ये राहते, म्हणजे मी कायमस्वरूपी नाही राहत, पण मी पुण्यामध्ये राहते ना, त्याच्यामुळे मला खूप दिवस ना चिमणी बघायलाच मिळाली नव्हती. मी जेव्हा गावी येते ना तेव्हा मला चिमणी, कावळा, माकडं जे काही असेल ना ती दिसत राहतात, पण पुण्यामध्ये असं काही आपल्याला शक्यतो दिसतच नाही. तर चला असो, मला ना खूप सारी कामं होती, तर मग ते आवरून घेऊयात. तर घरामध्ये ना थोडासा पसारा झाला होता, तर तो मी पटकन आवरून वगैरे घेतला. आणि घरामध्ये ना आम्ही फक्त तिघीच राहतो, पण घरामध्ये इतका सारा पसारा होऊन जातो ना की काही बोलायला नको. त्याला रोज आवरलं ना तरीसुद्धा ना त्यात थोड्या वेळानं पसारा झालेलाच असतो. तर असो, तर आवरून घेते मी पटकन सगळं काही. आणि ना मी असा विचार केला होता की आज गणपती बाप्पा येतील, त्यांच्यासाठी सगळ्या पहिल्याच दिवशी ना मोदक वगैरे बनवायचे. आणि मी जितके दिवस गणपती बाप्पा राहतील ना तितक्या दिवस ते रोजची मी रेसिपी काय बनवणार आहे ना त्याचा विचारही असा करून ठेवला होता. मी अशा नोट वगैरे बनवून ठेवल्या होत्या की मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. भरपूर असा विचार केला होता, पण असो, काय करणार, जे नशिबात आहे किंवा जे घडायचं आहे ते घडतच राहणार आहे आणि ते घडणारच आहे. तर मम्मी पण बाहेर गेली आणि भाऊ पण कामाला गेला आहे. तर म्हटलं पटकन आता घर आवरून वगैरे घ्यावं. आणि थोडंसं सकाळी सकाळी जर काम आवरून घेतलं ना तर दिवसभर आपल्याला ना थोडासा निवांत वेळ मिळतो. मग मी त्या निवांत वेळेमध्ये ना व्हिडिओज वगैरे बघते किंवा व्हिडिओ ना एडिट वगैरे करत बसते, कारण तो पोस्ट पण करायचा असतो ना व्हिडिओ. तर त्यामुळे ना मी पटकन सकाळची कामं आवरून ना व्हिडिओ वगैरे एडिट करत बसते किंवा बघत वगैरे बसते व्हिडिओज. तर किचन कट्टा पण खराब झाला होता, तर तो पण मी धुवून घेतला. आणि किचन कट्टा ना मी बऱ्यापैकी रोजच्या रोजच धुवून घेते. रोज मी सकाळी पण धुते आणि संध्याकाळी पण धुते. मी नाही धुतलं तर मम्मी पण धुवून काढत असते किचन ओटा. ठीक आहे, आता ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला दोनदा म्हटलं की एकदा किचन ओटा म्हटलं आणि एकदा किचन कट्टा म्हटलं. तर असं म्हणू नका की एकदा म्हणते किचन ओटा, एकदा म्हणते किचन कट्टा. तर दोन्ही पण म्हणतात, जे माझ्या तोंडामध्ये येते ते मी बोलते आहे. आणि किचनसाठी ना मला थोडंसं वस्तू घ्यायच्या आहेत, म्हणजे जसं की शोची 1-2 वस्तू आहे ती किचनसाठी, तर ती पण घ्यायची आहे. आणि ना मला वायपर पण घ्यायचं आहे किचनसाठी. पण ना मम्मीला खूप मस्का लावावा लागतो आहे आणि मम्मी मला नाहीच म्हणते ते घेण्यासाठी. आता मी काय करू सांगा? असं, चला आता माझी कामं झालेली आहेत आणि मी तुम्हाला दाखवते की मी पुण्यावरून गौरी गणपतीसाठी काय काय घेऊन आली आहे. तर हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे तो दिवस, म्हणजे आज गणपती बाप्पा घरी येणार आहेत सगळ्यांच्या. पण गणपती बाप्पा आमच्या घरी नाहीत येणार आहेत, कारण आम्ही यावर्षी नाही गणपती बसवणार आहे. त्याला एक कारण आहे, ते म्हणजे जरा थोडेसे लांबचे आहेत, पण भावकीतले आहेत ते, म्हणजे मला थोडेसे लांबचे काका लागतात, तर ते वारलेले आहेत. तर आम्हाला आहे सुतक, त्याच्यामुळे आम्ही ना गणपती यावर्षी नाही बसवणार आहे. तर ना त्यामुळेच आम्ही असा डिसिजन घेतला आहे की म्हणजे सर्वांनी मिळून, जे भावकीतले वगैरे लोक आहेत ते, की यावर्षी गणपती नको बसूयात. तर असो, विषय असा आहे की ह्यावर्षी आम्ही गणपती नाही बसवणार आणि याचं मला खूप दुःख आहे. कारण ह्या वर्षी ना मी असा विचार केला होता की असा गणपती बनवेन, तसा गणपती बनवेन, गणपती बाप्पासुद्धा मला बनवायचे होते. आणि डेकोरेशनही मी असा विचार करून ठेवलेला की असा गणपती बाप्पाचं डेकोरेशन वगैरे करायचं. खूप असा विचार केला होता मी डोक्यामध्ये, पण नाही करू शकत. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, त्याच्यासाठी ना मी पुण्यामध्ये होती, तर इकडे यायच्या आधी मी पुण्यामध्ये तुळशीबाग वगैरे जे काही आहे ना रविवार पेठ, ते तिकडे जाऊन ना गणपती बाप्पासाठी आणि येणाऱ्या गौऱ्यांसाठी ना मी त्यांचं डेकोरेशन आणि त्यांच्यासाठी ना थोडीशी खरेदी केली होती. तर यावर्षी काय माहीत नाही, गणपती बाप्पा तर नाही, पण गौरी वगैरे जर आम्ही बसवू तर मी यूज करेल. तर मी ना तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलं होतं तुळशीबागमधून. आणि म्हणजे जिकडे मी फिरायला वगैरे गेली होती ना हे सामान वगैरे आणायला, तर मी एक्सायटेड होते ना की मी हे घालेन ते घालेन. गणपती बाप्पासाठी छोटासा डमरू पण आणला होता, तर तो पण मी त्यांच्या हातामध्ये असं देईन. मी गणपती पण कसा करायचा ना हे सुद्धा ठरवलं होतं, पण असं नाही बसवू शकत. असं मी ना तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलं होतं पुण्यावरून येताना गणपती बाप्पांसाठी आणि गौऱ्यांसाठी. तर याच्यामध्येच आहे, ते तुम्हाला दाखवते.
तर दाखवते मी. बाकी काही नाही, याच्यामध्ये माझी डायरी आहे. तर ना मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवते की मी गणपती बाप्पांसाठी ना हा छोटासा डमरू आणला होता. छान असा डमरू मी आणला होता पुण्यामधून. तुळशीबागमध्ये गेली होती तेव्हा मला हा डमरू आवडला होता आणि मी असा विचार केला होता की हा गणपती बाप्पांच्या एकतर असं हातामध्ये वगैरे ठेवीन किंवा मग त्यांच्या हातामध्ये असं काहीतरी बांधून मग असं डमरू असं सोडेन, असं मी काहीतरी विचार केला होता. पण मी त्यांच्यासाठी ना हा छोटासा क्यूटसा डमरू आणला होता आणि माझ्या डोक्यामध्ये असं होतं ना की बालगणेश गणपती असतात ना, तर तो बनवायचा. तर त्याच्यासाठी मी हा डमरू आणला होता. दुसरा म्हणजे ना मी त्यांच्या पुढे असं ठेवायला ना आणलं होतं, हे फ्लॉवर पॉट होता तो. तर हा पण ना मला स्वस्त मिळाला होता, त्याच्यासाठीच मी आणला होता. हा 150 रुपयाला मिळाला होता. छान दिसतोय ना हा असं क्यूट. ठीक आहे. मला आणि मम्मीला ना दोघींना एक गोष्ट आवडली होती, मम्मी मला बोलली होती, तर त्याच्यासाठी ना मी ही एक गोष्ट आणली आहे. तर हा ना संसार सेट आहे, म्हणजे याच्यामध्ये जातं आहे मग तर हे ना पोळपाट आहे छोटंसं, असं हे पोळपाट आहे. त्याच्यानंतर ना जातं पण आहे. तर याच्यामध्ये ना हे जातं पण आहे छोटंसं. आणि हे थोडीशी अशी भांडी वगैरे आहेत. तर हे काय आहे ना ते काही मला नाही कळलेलं आहे. असं काही आहे, याला 2 आहेत, असं काही आहे. तर आणि याच्यामध्ये ना ही एक विळी पण होती. छान आहे ना. हे ना मला 250 रुपयामध्ये मिळालं होतं. तर हे पण मी आणलं होतं त्याच्याचसोबत. आणि ना मी हे सगळं गौऱ्यांसाठी पण होतं, अजून मी आणलेलं आहे गौऱ्यांसाठी. मी नथ आणली होती. आणि याच्यामध्ये ना अशी बुगडी वगैरे पण आहे, बुगडी आहे, नथ आहे अजून. आणि ना हे गळ्यातलं आणलं होतं, कोल्हापुरी साज म्हणतात याला. तर हे आणलं होतं. त्याच्यासोबत हे तिकडून आणलं होतं, माझ्यासारखंच आहे, माझ्याकडं पण सेम असं एक आहे. तर म्हटलं दोन्ही गौरींना होईल. तर हे गळ्यातले असं आहे हे गळ्यातलं. याच्यामध्ये ना असं कुंदन वगैरे आहे, कुंदनचे जे असतात ना खडे ते. आणि ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे असं गळ्यातला, गेस करा तुम्ही कोणता असेल. येस, चंद्रकोर. हे गळ्यातलं ना खूप जणींच्या गळ्यामध्ये मी बघितलं होतं, तर मला पण घ्यायची इच्छा होती. तर म्हटलं गौऱ्यांसाठी पण होईल आणि मीही कधीतरी यूज करेन. तर ना असं काही मी आणलं होतं. आणि ना असं इच्छा गेली ना, म्हणजे इच्छा असते खूप आपली करण्याची, पण ठीक आहे. हे एक आहे, टिक आहे, ही छान आहे ना टिक, मला तर खूप आवडली ही टिक. आणि त्याच्यासोबतच हे डोरलं बघू शकता, मस्त आहे ना हे. थांबा, हे असं डोरलं. माझी खूप इच्छा होती असं खूप काही करायचे गौऱ्यांना वगैरे. बघूयात आता कसं कसं. तर ना असं घंटणे,
असे ना मी 2 घंटं आणली आहेत, 2 गवऱ्यांना. तर हे सगळं मी आणलं आणि हे सगळं मी आणलेलं आहे. आणि माझी खूप इच्छा होती की मी असं मस्तपैकी गणपती वगैरे सजवेन, डेकोरेशन करेन, त्यांच्यासाठी एवढं सगळं आणलेलं आहे. तर ते पण घालेन, पण आता ही इच्छा ह्या वर्षी तर नाही पूर्ण होऊ शकत. बघूयात आता, हे सगळं तर मी इथेच ठेवून जाणार आहे, तर मग मी यूज करेन. थँक्यू सो मच फॉर. आणि माझ्यात ना म्हणजे नवीनच अकाउंट आहे आणि मी आता जे शॉर्ट टाकते आहे ना त्याला चांगला रिस्पॉन्स येतो आहे. म्हणजे नवीनच अकाउंट आहे, थोडेच व्हिडिओ टाकते आहे मी आणि नवीनच अकाउंट असल्यामुळे मला इतकी चांगली व्ह्यूज वगैरे येत आहेत व्हिडिओजला. हे बघून मला खूप जास्त आनंद होतो आहे आणि अजून व्ह्यूज यावेत अशीच इच्छा आहे माझी. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.